आज तो बहुत दिनों के बाद कॉलेज में। हेलो गाइस, कसं काय, सर्व ठीकठाक आहेत ना? शेतामध्ये कापूस काढणं चालू आहे तर पहिले पाण्याची कॅन भरली आणि बायाला नेऊन द्यासाठी शेताकडे निघालो। कॅन को अपने ऍक्टिवाच्या समोर ठेवला आणि थेट शेताच्या रस्त्यानं लागलो। खेत में पानी को पहुंचा दिया और घर के तरफ निकल गया। जाता जाता पहिले तर काकासोबत भेट घेऊन घेतली। काकाकडून घराकडे निघालो तो डॉगेश भाऊ गाडीच्या समोर समोर धावत होता। घर आके ना धोने के बाद पहिले तो कॉलेज जाने के लिए हीरो बन गया। जाता जाता कोणत्याही पोरीची नजर नाही लागली पाहिजे म्हणून पहिले तर तोंडाला कारा दुपट्टा बांधून घेतला। आपली ऍक्टिवा काढल्याने उदाराम भाऊच्या पोराला घ्यासाठी त्याच्या घरी आलो तर डेंगरू मला आयफोन दाखवत होता। उसे भी अपने गाड़ी पे सीधे दिया और सीधे कॉलेज के रस्ते पे लग गए। अंगनवाड़ी पासून तर आजपर्यंत हा पुट्टा माझ्यासोबतच शिकत आला। पार्शिनी को पार करते करते सीधा साईबाबा कॉलेज का दर्शन ले लिया। पहिले तो गाडी को पार्किंग में स्टँडले लावून घेतलं। कॉलेजच्या अंदर जायच्या पहिले तर बुकावर सही मारा लागली। पटकन एंट्री केली ना पहिले तर सरकडे आलो। सर म्हणे तुला तर शिकून काही फायदाच नाही म्हणे, तू शेतातलेच कामं कर म्हणे। काही वेळात आपली जीप पलटवली आणि सर म्हणायला लागले तू व्हिडिओ बी मस्त बनवते म्हणे, मी पाहते बी म्हणे आणि लाईक पण करते म्हणे। सरले धन्यवाद म्हटलं आणि कॉलेजले बाय बाय करून सरळ सतीश भाऊच्या फांटेल्यावर आलो। पहिले ती येऊन पटापट मस्त गरम चाय पिऊन घेतली। काही वेळात छोट्या भाऊला त्याच्या फर्निचरचं सामान घेतला आणि सरळ घराकडे निघालो। तुम्ही तो मालूम आहे अपनी ऍक्टिवा तो पुरी 4 व्हीलर ही आहे। या डेंगूले बी आपल्या सोबत बसवलं आणि सीधा घराकडे आलो। भाऊ याच्या पहिले त्याचं सामान घरी उतरून दिलं आणि त्याची वाट पाहत बसलो। त्याला बाय बाय करून सरळ विलास दोस्ताला सोडून द्यासाठी गेलो। त्याला त्याच्या घरी सोडून दिलं, मी पण आपल्या घराकडे निघालो। भेटूया नंतरच्या ब्लॉग मध्ये, बाय बाय।